विटाजवळील रेबणसिद्ध घाटामध्ये झालेल्या अपघाताला जबाबदार कोण? या घाटातील रस्त्यांचे रुंदीकरण करण्याची गरज. विटाजवळील रेबणसिद्ध घाटात काल सायंकाळच्या सुमारास 2 एसटी बसेसचा भीषण अपघात झाला. या रेबणसिद्ध घाटातील अत्यंत धोकादायक वळणावर हा अपघात घडल्याने या घाटातील धोकादायक वळणांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे. मात्र या धोकादायक वळणावरील अपघातांना जबाबदार कोण असा प्रश्न आता उपस्थित केला जातो आहे. या धोकादायक वळणावरील रुंदीकरण वर्षानुवर्ष रखडलेलं आहे आणि हेच आता धोकादायक वळण अशा गंभीर अपघाताला निमंत्रण देत आहे. या घाटातील धोकादायक वळणांवर वर्षानुवर्ष अपघात होत असतात. दरम्यान एसटी अपघातामधील मृत झालेल्या व्यक्तींना परिवहन विभागाकडून 10 लाखांच्या मदतीची घोषणा करण्यात आली. जखमींवरील उपचाराचा सर्व खर्च शासन करणार आहे. खानापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास बाबर यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना या अपघाताची माहिती देत मदतीबाबत पाठपुरावा केला. तसेच अपघात प्रकरणी विजापूर मेढा बसचा चालक किशोर शांताराम तरडे यांच्यावर विटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. काल रेणावीच्या घाटामध्ये अत्यंत दुर्दैवी असा मोठा अपघात झाला. 2 बसेस समोरासमोर धडकल्यानंतर 2 लोकांचा जागीच मृत्यू झाला. आता सध्या 3 गंभीर अवस्थेमध्ये आहेत आणि जवळपास 30 ते 35 लोक गंभीर जखमी झाले होते. वास्तव असं की त्या घाटामध्ये, कारण तो कराड विजापूर नॅशनल हायवे आहे, सगळीकडं त्याचं रुंदीकरण झालं आहे, पण त्या घाटामध्ये फॉरेस्टनं त्यावेळेला काम करत असताना त्यांच्या हद्दीमध्ये रुंदीकरण करायचं नाही असं काढल्यामुळे तो घाट तसाच अरुंद राहिला आहे. त्या रस्त्यावरती काम करायला सुद्धा त्यांची अनेकदा हरकत असते. त्या रस्त्याचे कठडे सुद्धा ते बांधताना अत्यंत त्रासदायक असतात आणि गेले अनेक दिवस त्या सगळ्या लोकांची मागणी होती की इथं अपघात होण्याची शक्यता आहे. खास करून एसटी डिपार्टमेंटची कायम मागणी होती की काही वळणं अशी आहेत तिथं मोठा अपघात होऊ शकतो. अनेक दिवस प्रयत्न करतोय पण त्याच्यामध्ये काय यश आलं नव्हतं. पण 1 आठवड्यापूर्वी गडकरी साहेबांची भेट घेतली होती आणि गडकरी साहेबांनी ह्या कराड विजापूर रस्त्यावरच्या कराड, रेणावी, रेवणगाव आणि नागज या 4 घाटामध्ये रुंदीकरण करण्यासाठी तिने त्या पैशाची तरतूद केली आहे. त्या काही दिवसामध्ये त्याची टेंडर होईल आणि काम सुरू होईल. पण दुर्दैवानं थोडंसं वन विभागाने ह्याच्याकडे सहानुभूतीपूर्वक बघायला पाहिजे होतं. आज वेळ आली नसती. येत्या मला असं वाटतं की आता तरी यातून थोडं शांतपणा घेऊन, आता ते अगदी झाडं सुद्धा कट करायची म्हटलं तरी त्यांची परवानगी नसते, तर किमान ते तरी आता तिने PWDला जरा विनंती करून ते सगळं स्वच्छ करून घेऊन थोडं जेवढं रुंदीकरण करता येईल तेवढं करण्यासाठी आम्ही निश्चितपणे प्रयत्न करू. येताना काय मदत झाली? तर मी काल मंत्री मोदयांशी संपर्क होऊ शकला नाही, पण आता त्यांचे संपर्क साधतोय आणि ज्या हॉस्पिटलमध्ये, कारण ऍडमिट करत असताना म्हणजे काल अनेक ज्ञात अज्ञात लोकांनी मदत केली. म्हणजे अशी मदत, तो अपघात असा गंभीर होता, एवढ्या लोकांना त्यातून बाहेर काढणं, शिफ्ट करणं, खूप लोकांनी मदत केली. त्याच्यामध्ये ते बायफर्गेशन करताना जे किरकोळ जखमी आहेत ते आदेशला पाठवले होते. जे जास्त इंजुर्ड आहेत किंवा त्यांना खूप मोठ्या ट्रीटमेंटची आवश्यकता ते प्रायव्हेट हॉस्पिटलला पाठवले होते. सगळ्या प्रायव्हेट हॉस्पिटलला आम्ही विनंती केली की त्याचं जे बिल असेल ते महामंडळ पे करेल, तुम्ही त्याची ट्रीटमेंट चालू ठेवावी. मी आता मंत्री मोदयांशी बोलून मृत्यू पावलेल्या लोकांच्या कुटुंबांना काय आधार द्यायचा आणि ह्या सगळ्या जखमींचा खर्च महामंडळानं करावा अशी आपण त्यांना विनंती करतो. स्वतः पद्धत आहे. वन विभाग प्रत्येक ठिकाणी अशी अडेल टट्टूची भूमिका घेते, परंतु नको त्या ठिकाणी वन विभाग अशाच मोफत जागा देते. परंतु जर या रस्त्यासाठी जर वन विभागाने येणाऱ्या काळामध्ये जर अडवणूक केली आणि हे रस्त्याची झाडं जर तोडताना जर काय वन विभाग आडवा आलं तर 100% इथले सर्व नागरिक मिळून आम्ही वन विभागाला चोप दिल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. किती वर्षापासून हा रस्ता असा रखडलेला? हा रस्ता चालू केला त्यावेळेपासून तसाच आहे. रस्ता सुरुवातीपासून असाच आहे. मध्ये आंदोलनं झाली, त्यानंतर मग हे डांबरीकरण केलं, परंतु रस्त्याची जी झाडं साईडची आहेत ती तशीच राहिली आणि अजिबात जे वळण आहे कमीत कमी ते तरी मोठं व्हावं, कारण पुढचं वाहन दिसतच नाही, येणारं समोरून वाहन दिसतच नाही अजिबात. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, विटा.